कर्नाटकाला गेला असेल तर मॅच जाऊन येतो। बरं मग मला बी घेऊन जावा, माझी बी भेट होईल। वय काय तर सत्ती संग बोलून येतो म्हणजे खरं काय तर समजत। बाळ्यामुळे सत्ती काय खरं बोलायची नाही, तो नाही तोवर भेटून येतो। पर सत्तीचं बी बाळा संग जायचं चाललं होतं, ती गेली असेल तर गंगीला बोलून येतो। हवं नगा की एवढी काळजी करू, आता समजा नीट चाललं आहे ना व। हे तू म्हणतीस, गंगीचं म्हणणं काय वेगळं असेल तर? तसं असतं तर भीमाकडे सांगितलं असतं की तिनं। बाळ्याच्या भीतीने नसल सांगितलं तर काय करायचं? हाय का काय बी काय आता गंगू ताई केव्हापासून बाळाला भ्यायला लागली। जाऊ दे भीमा, होऊ दे त्यांच्या मनाग। आता समजा चांगलं चाललं हाय, नीट चाललं हाय, हे तुला आणि मला ठाव आहे ना व। वय आणि मी सवता बघून आलो आहे। मग झालं तर निघा तुम्ही, येते। विक्रम काय रे विक्रम, काय झालं? काय नाही, बसलो होतो। राय हाय म्या तुझी, मला सांगणार नाहीस पण कशा पायी रडत होतास? आई समजा संपलं आहे ग। अरे काय बी संपलं नाही बघ, असलं कसलं बी विचार डोसक्यात घालून घेऊ नकोस। आई समजत समजलं आहे म्या कोण आहे ते, समधी माझ्याकडे त्याच नजरेनं बघतात, माझी चेष्टा करतात। अरे मला बी ठाव नव्हतं बघ असलं काय असेल म्हणून, पण त्याची हाय त्याला तू तरी काय करशील? मला बी कळणार झालं काय करावं। हे बघ बाळू मामांवर विश्वास आहे ना तुझा, त्यांच्यावर विश्वास ठेव। आजवर तुला इतक्या लोकांकडे घेऊन गेले, दंडे दोरे केले, पंचांग बघितलं, पूजा अर्चा केल्या, तर बाळू मामा त्यांच्या परीस वेगळे आहे। त्यांनी आपल्याला सबूत दिलाय ना तुझं लगीन करत्याल म्हणून, नको होई तुझं लगीन। माझा बी बाळू मामांवर विश्वास नाही, तू कवा कवायला भ्यावत समज नीट होईल ना? अरे समजा नीट होईल, उगा भिवू नको बरं। बाळू मामा आपल्या संग सौंदतीला यायला तयार झालेत ना, मग उगा कुणी कुणासाठी एवढं करत नाही बाबा। होय, आणि त्यासाठी त्यांनी काय घेतलं बी नाही। त्यांनी काही घेतलं नाही म्हणजेच बाळू मामा समन्यांपरीस वेगळे आहेत। बाळू मामांकडे पाहिल्यावर तसंच वाटतंय मला। पर आता पर नाही आणि काही नाही, बाळू मामा आपल्या संग आहेत ना, उगाच डोसक्यात कसले बी विचार घेऊ नको। डोळे पुस आणि चल बरं। आणि आपलं ठरलंय ना व सौंदतीला जायचं आहे म्हणून, मग आता कुणी बी किती बी आडवं आलं तरी आपण जायचंच। ह्यांनी बी आपल्याशी थांबवलं ना तरी बी आपण थांबायचं नाही। आता बाळू मामा आपल्या संग आहे, समजा चांगलंच म्हणा। होय, मेंढ्यांची पोट नीट भरतात का बघा, काय लोकर जेवढी काढता येतील तेवढी लोकर काढा त्यांची। आणि झाली का काम? तेच सांगाय आले हाय म्या। आता सांगायचं काय आहे त्यात? हा अजून थोडी जण येणार आहेत, ते आली की वाढाय घे। एवढ्या समन्यांची जेवण माझ्या एकलीच्यानं नाही व्हायची बघा। नाही व्हायचं म्हणजे काय उपाशी ठेवणार आहे का काय? मला नाही ठाव, मदतीला कुणीतरी पाहिजे बघा। बर
येणार आहेत त्यास पाठवतो. ते भीमा कोणाला तरी धाडणार होता ना, ते येईन ना आता. बाय. मदतीला माणसं आहेत, तुला इकलेली नाही करायला लागायचं का? आल्यावर सांगा मग मला. बाय. आणि पाटलीन बाय बी असेल मदतीला. ते काम थोडीच करणार आहे, उलट तुम्हीच त्यांच्या मदतीला आला आहे. ते बी आहेत म्हणा. ए बाळू, अरे मला एक समजेना, त्या पाटलिनीच्या पोराला एक तर लगीन करायचंच नाहीये, आणि तो कसा आहे ते तू सांगितलेलंच आहे. आणि त्याला कोणी पोरगी बी द्यायला तयार नाही, आणि मग तरी बी त्याचं लगीन कसं काय होईल रे? माझं मी बघून घेईन. तुला काय करायचंय? अरे नाही, असंच विचारलंय. काय विचारू नग, मी आहे ना, रेणुका आहे. हा, रेणुका. कोण रेणुका? रेणुका देवी. अयो, अरे मग काय तू देवीला सांगणार आहे काय? वय. तुम्ही सांगत नाही का देवाला काय? तसंच मी बी सांगणार आहे. हा, तसं आहे. तुमचं चालू द्या, माणसं आल्यावर धाडा त्यास, त्यावर मी तयारी करायला घेते. वय. ए तात्या, तू मध्ये मध्ये कशाला बडबडतोस रे? अरे बाबा, माहिती असलेली बरी म्हणून विचारतो मी. हा, आणि माहिती असून काय करायचं? तर इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं. अरे नाही रे, तस करीत नाही आता म्या. तात्या हे बघ, जेव्हा हे बंद करशील ना, तेव्हा तुझ्या लग्नाचं योग येईल. हा, खरं सांगतो बाळू. वय. वय, मग आजपासून पण हा, इकडचं तिकडं अजिबात करायचं नाही आता. हा. ते पंच काय म्हणतोय रे? अरे काय ते पंच, ते म्हणला बाळूकडे जाऊ नको, मी तुला इथं पोरगी बघून देतो, तुझं लगीन करून देतो, आणि परत तुला पैक बी देतो. मला नाही भरोसा त्याच्यावर. येडा येते पंच. तू काय सुधारायचं नाही बघ. आयो, काय ग, कसला विचार करते हास? बाळूचाच की. आता काय केलं त्यांनी? काय केलं नाही, पर त्याचं काय चाललं आहे याचा विचार करते. काय चाललं आहे म्हणजे? अगं, कुणाच्या पोराचं लगीन ठरत नाही म्हणून ते बाळूकडे येतात. ह्यो त्यासनी घेऊन चालला आहे. काय चाललं काय आहे ते तर मला बी काही ठाव नाही बघ. मलाच कवा कवा कोडं पडतं त्याचं. कोड पडण्यागतच हाय हे समज. ह्यो तिथं जाऊन काय करणार आहे? चिमित्कार करणार आहे का काय? कोण समजतोय कोण हे सौताला? नाही तर काय, घरच्यांचं राहिलं बाजूला आणि बाकीच्यांचं चाललं आहे. आणि मी काय बोलायला गेले की माझ्या कामात ध्यान देऊ नगस असं म्हणलं की झालं समज. तिकडं नेऊन काय करणार आहे बाळू? काय ठाऊ, नको तो डोसक्याला ताप आहे. आता जो लगीन करायचंच नाही म्हणतो, त्याचं लगीन तरी कसं होणार आहे बरं? वयच की. अनेक डाव तिकडं जाऊन आले आणि तरी बी लगीन नाही झालं तर लोक आपल्या दारावर येतील की त्याने फसवलं म्हणून. होय, मला तर काय बी समजना झालं आहे बघ. लोक बी काय काय घराने घेऊन येतात. पर लोक येत्यात कशी? काय ठाव, एकाला एक जोडून येत असतील. भय ग, पर काम बहत असले बिगर कोण कशा पाहिजे येईल? हं, अगं एक दोन डाव झालं म्हणजे का ठाण मांडून बसत आहे वय. एक दिवस अंगलट येईल तेव्हा समजली असणे. काय बनणार आहे कुणास ठाव. तू एक काम कर, तिकडं गेलीस की त्याच्यावर नीट ध्यान ठेव आणि काय काय होतंय ते सांग मला. काय ध्यान ठेवून काय होणार आहे? त्यासनी पाहिजे तेच करणार आहे. ते पुढचं पुढे बघू आपण काय करायचं ते. तू ध्यान तर ठेव. काय